फुल स्पीडने धाक, गाडी चालकाचा गुन्हा की डिव्हायडरचा दोष? आज आपण पाहणार आहोत एक अशी दुर्घटना जी पाहून कोणताही सामान्य नागरिक हादरून जाईल। एका सामान्य सकाळी एक सामान्य महिला आपले दैनंदिन कामासाठी रस्ता ओलांडत होती, पण काही क्षणातच तिच्या आयुष्यात एक धक्का बसला आणि तो धक्का होता एका भरधाव येणाऱ्या गाडीचा। सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं, गाडी अत्यंत वेगात येत आहे आणि अचानक गाडी रस्ता वळवताना थेट त्या महिलेला जोरदार धाक देते। इतकी जबरदस्त की ती हवेत उडते आणि दूर जाऊन पडते। ही घटना घडली एका मुख्य रस्त्यावर, जिथे दररोज हजारो नागरिक ये-जा करत असतात। आणि विशेष म्हणजे जिथे हा अपघात झाला तिथे मधोमध असलेला डिव्हायडर नीट दिसत नाही, न संकेत आहे, ना दिवे, ना स्पष्ट रेषा। आता खरा प्रश्न हा आहे, चूक कुणाची? गाडीचा वेग खूप जास्त होता हे खरं, पण डिव्हायडर नीट डिझाईन न केल्यामुळे हा अपघात टळू शकला असता का? इथे सतत अपघात होतात, आम्ही अनेकदा तक्रार दिली पण प्रशासन झोपेत आहे। रस्त्यावर सिग्नल नाही, डिव्हायडरच्या कडेला झाडं वाढलेली आहेत, दिसतच नाही। गाडीचा स्पीड 80 ते 90 च्या वर होता। हे काय शहाणपण आहे? पोलीस अधिकारी, अपघातग्रस्त महिलेची प्रकृती गंभीर असून तपास सुरू आहे। गाडी चालकावर भादंडी कलम 279 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गेल्या 6 महिन्यांत याच रस्त्यावर 12 अपघात, त्यातील 5 मृत्यू आणि 7 गंभीर जखमी। डिव्हायडरवरील प्रकाशयोजना पूर्णतः निष्क्रिय। हे प्रकरण फक्त एका गाडीचालकावर आरोप करून संपवता येणार नाही। हा अपघात आपल्याला संपूर्ण रस्ते सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्न विचारायला भाग पाडतो। आपण नेहमी म्हणतो सावध राहा, पण प्रश्न असा आहे की रस्तेच जर असुरक्षित असतील तर नागरिक काय करणार? तुमच्या भागातही असे डिव्हायडर, खराब रस्ते अथवा अपघातप्रवण ठिकाणं असतील तर आमच्याशी संपर्क करा। तुमचा आवाज आम्ही पोहोचवू प्रशासनापर्यंत। कमेंट करा, तुमच्या मते दोष कुणाचा? गाडी चालकाचा की रस्त्याच्या खराब व्यवस्थेचा? सबस्क्राईब करा अति व्हायरल ला अशाच सत्य घटनांच्या बातम्यांसाठी।